मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे। मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय। तिची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। प्रिया मराठे हिनं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। तिच्या या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली। गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते। मात्र कर्करोगाशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आणि रविवारी 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता तिनं मीरा रोड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। अभिनेत्री प्रिया मराठे हिनं या सुखानो या 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला आदी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या। तर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती शेवटची झळकली होती। या मालिकेतील तिची मोनिका ही भूमिका तुफान गाजली होती, पण ही मालिका तिनं अर्ध्यातच सोडली। या संदर्भातील व्हिडिओ तिनं 2023 रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिनं आपण तब्येतीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला। प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया मराठे हिनं अभिनेता शंतनू मोघे याच्याशी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली होती। त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत एकत्र कामही केलं होतं। दरम्यान प्रिया ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असायची। तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची शेवटची पोस्ट ही तिच्या पतीबरोबरची आहे, जी गेल्या वर्षी तिनं पोस्ट केली होती। त्याचबरोबर प्रसिद्ध अशा पवित्र रिश्ता, उतरन, कसम से, बडे अच्छे लगते हैं अशा हिंदी मालिकांमधूनही तिनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या। प्रिया मराठे हिच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं आपल्यासाठी ही बातमी धक्कादायक असल्याचं म्हटलंय। तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान प्रिया मराठे हिच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।